आणि यांनी दाखवून दिलं की मी गुरुच्या मागे बोलत नाही आणि बोलणार बी नाही इथून पुढे. आणि काय काय शिष्य असे असतात इथलं सांगत नाही आमच्या, मी बरेच ठिकाणी बघितले की माझा गुरु असा, मी असा, अमकं तमकं नाही का. गुरुपेक्षा लईच मोठं दाखवतो शिष्य. आणि गुरु कसा गरीब नाही. गुरु जेव्हा वेळ येईल तेव्हा दाखवत असतो मी काय म्हणून. गुरु गुरु वेळ आल्यावर गुरु सांगतो मी काय म्हणून. तुमच्या आधीच गुरु शिष्य लई हवेत असतात. काय काय जण इथले सांगत नाही, काय काय जण बरेच त्या गुरु त्या शिष्याला सांगणार काय माहिती. गुरुच्या महागात तुम्ही पुढचं राय नाही हाणता. मला लय ओळखते आता माझा गुरु असा माझा गुरु तसा. आता गुरु बी तसं बोलत नाही कधी. पण शिष्य गुरुच्या महागात तुम्ही पुढचं राय नाही हाणता. शिकवून सुद्धा नाही शिकवलंच म्हणता. जरी चुकला असन गुरु, मी असं म्हणत नाही की शिष्य चुकतो म्हणून. गुरु बी चुकता का त्या गुरुच्या मागे धावपळ असते. काय असन घरचा कार्यक्रम असतो. एखादा शिष्य जर फोन लावायचा चुकला बाबा तू ये, एखाद्या शिष्याला नाही सांगितलं तर तो शिष्य नाराज होतो. कारण की का गुरु चुकलाय मला नाही सांगितलं गुरुनी. मग त्या शिष्याला सांगणार जरी चुकला असन गुरु पण शरण आपण जावं. अव जरी चुकला असन गुरु, मला हे दिले का गुरुनी. त्यांना पटलंय म्हणून माझं तोंड गोड करायला लागले. बाकीच्यांना पटलं नाही वाटतं. बाकी शिष्य असतात त्यांना नाही पटलं. पण त्यांना मी सांगणं काय जरी चुकला असन गुरु पण शरण आपण जावं. पण गुरुच्याच माग का त्याला ठेवता येणार. गुरुचं महत्व आहे. गुरुमुळे नाही लागणार केसाला धक्का. कधी गुरुला तुम्ही पैमान होऊ नका. कधी गुरुला पैमान होऊ नका. कोणी कधी प्रश्न विचारला, गुरु तर आधी ज्ञान देणारच. कधी प्रश्न विचारला आणि गुरुला फोन लावायचा, गुरु नाही उत्तर दिलं, अरे संपला विषय. गुरु उत्तर देणार. म्हणून त्यांच्यामुळे तुमच्या केसाला कधी धक्का लागणार नाही. का कधी नाही लागणार तुमच्या केसाला धक्का. या गुरुला बैमान होऊ नका. तुम्ही देताना म्हणून पैसे. आपला गुरु म्हणजे आई आहे, वडील आहेत. मी काय असं माळपर्डीच गुरुचं नाही सांगत. आपल्या गुरु सगळे आहेत. जो मार्गाला कोणते गुरु आहेत. म्हणून सगळ्याला सांगणं काय नाही लागणार तुमच्या केसाला धक्का. कधी गुरुला बैमान होऊ नका. अव तुम्ही गुरुच्या शब्दाला सहमत राहावं. गुरु जे सांगेन त्याला सहमत राहावा तुम्ही. का त्या गुरुच्याच महाग नका ठेवू त्याला नाव. गुरुच्याच महाग त्याला ठेवू नका
मी इथलं सांगत नाही, मला जे त्यांचा अनुभव आहे त्यांचं सांगतोय. गुरुच्या नावावर सार काही खपवता, गुरुच्या नावावर सार काही खपवता, अरे पैसे द्यावं लागतं म्हणून गुरु का लपवता, पैसे द्यायला गुरुच्या नावावर सार काही खपवता, गुरुच्या नावावर सार काही खपवता. सगळ्याला गुरु आहे का नाही? तर माळपर्यंत आहे का नाही? सगळ्यांना तुम्हाला बी आहे का नाही गुरु? मग गुरु कशाला लपवताय? त्यांच्या गुरुसाठी यांनी दाखवून दिलं की मला बी गुरु आहे म्हणून. लक्ष्मीबाई थोरात, अहो सगळ्याला गुरु आहे, गुरु नका लपू. तोच वेळेला येणार आहे गुरु, ज्याला मला जाणार आहे. म्हणून तुम्हाला सांग नाही माझं, गुरुच्या नावावर सार काय खपवता, असे पैसे द्यावा लागतात म्हणून गुरु का लपवता. मंगळवार शुक्रवार पौर्णिमा जरी मागितली तरी गुरुपाशी हात पसरायची गरज नाही ना. आंबाबाई येडाबाई कधी गुरु कधीच कुणावर वेळ येणार नाही. ही परडी म्हणजे काय सोपा खेळ नाही जो काय आजचा कार्यक्रम झालाय. कधी गुरुला लपवायचं बी नाही, गर्वाने सांगायचं माझा गुरु. मग तो काय तरणा असू नाही म्हातारा असू वय, पण तरी गुरुच्या नावावर सार काय खपवता, पैसे द्यावं लागतं म्हणून गुरु का लपवता. चंदन अहो या सनीचा गुरु चंदन तुम्हाला हाय मी बी दाखवून दिलंय. मला गर्व आहे, माझा बाप चंदनजी कांबळे आहे. अख्ख्या महाराष्ट्रात आणि आता पिक्चर आलाय झापूक झुपूक, त्या पिक्चर मध्ये माझ्या बापाने गाणं गायलंय, बरेच पिक्चर मध्ये गायले. म्हणून मी सांगतोय, अहो या सनीचा गुरु, अहो या सनीचा गुरु चंदन साऱ्या गावठा. मग त्या गुरुच्या महाग नाही मी ठेवणार ना, गुरुच्या महाग नाही मी ठेवणार ना. अहो तुम पैसे द्यावा लागतात म्हणून गुरुला लपवता. अहो या सनीचा गुरु चंदन, अहो या सनीचा गुरु चंदन तुम्हाला हाय ठा. आणि काय काय जण असा गुरु असतात, गुरुवर एवढं प्रेम असतं की काय काय जणांचं म्हणणं आहे काय माहिती आहे? अग नाव तुझं घेऊन पडली कोरडा होटाला, कोरडा होटाला अग नाव तुझं घेऊन पडली कोरडा होटाला, कोरडा होटाला. अग मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. नाव तुझं घेऊन पडली कोरडा होटाला, नाव तुझं घेऊन पडली कोरडा होटाला, कोरडा होटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला.